हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? सो आम्ही आज निघालो आहे डीमार्टसाठी, कारण डीमार्टला किराणा करायला जायचा होता मला. माझं सगळं म्हणजे सामान संपला होता मंथचा. सो त्यासाठी आज मी फायनली निघाले. भरपूर दिवसापासून विचार करत होते जाऊ पण काही जमत नव्हतं. आणि मी आणि गार्गी असे रेडी झालो. आम्ही दोघी सेम होतो. कधीतरी आम्ही ना मिसमॅच राहतंच आमचं, पण असंच. असो हा आमचा आजचा लूक होता. फायनली आम्ही आता निघालो आहे घरातून बाहेर, आणि घरातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला साधारण 5:30 झालेच होते. दुपारचं आवरायला लावलं होतं, पण आमचं कधी आवरलं जातच नाही. मी आणि गार्गी आम्ही दोघी खूप टाईमपास करत बसतो आणि बोलणंही खातो. त्यांनी आम्हाला साधारण 3चा टायमिंग दिला होता आवरायचा. तो आम्हाला आवरत 5:30 झाले आणि फायनली आम्ही घराच्या बाहेर निघालोच. आणि आता तुम्ही हा सायंकाळचा व्ह्यू पाहू शकता. किती किती गोड होता तो व्ह्यू. असं वाटत होतं ना तेच बघत थांबून जावं, पण पुढे वेळ होत होता. त्यासाठी मी लगेच पटक्यात आवरलं आणि निघाली. डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना थोडं सामान वगैरे घेतला, बट मी काही क्लिप वगैरे शूट केल्या नाही, कारण आमच्या घरी यांना आवडत नाही. सो यांना म्हणजे असं व्हिडिओज वगैरे घेणं आणि पोस्ट करणं याचा एवढा फार इंटरेस्ट नाही आहे. त्यानंतर मी 2-3 क्लिप घेतल्या लिफ्टमध्ये डीमार्टच्या, आणि किराणा वगैरे घेतला आणि आम्ही लगेच घरी निघालो, कारण फार उशीर झाला होता आम्हाला. आणि मी 2-3 टॉपही घेतले, मी तुम्हाला दाखवेनच ते घरी गेल्यानंतर. सो असं होतं मस्त. आणि येताना आहे ना, हे तुम्ही लायटिंगवाले जे बघताय ना, हे लॉज हॉटेल्स वगैरे खूप छान आहे. जेवायचे हॉटेल खूप छान छान हॉटेल्स, आणि रोज तिथे ना रात्री मस्त व्ह्यू असतो. तुम्ही तिकडे गेले ना, मला फार आवडते या रस्त्याने जायला. आणि हा रस्ता बदलापूरचा आहे, कारण आम्ही बदलापूरच्या डीमार्टला गेलो होतो. आणि डीमार्टमध्ये गेले म्हटल्यावर पॉपकॉर्न खाणं आणि आणणं हे फार साहजिकच आहे, कारण एवढे छान पॉपकॉर्न भेटतात ना डीमार्टचे, खूपच छान. बाहेर घेण्यापेक्षा ना डीमार्टचे पॉपकॉर्न खाऊन बघा, खूप छान लागतात. आणि मी चीजवाले आणि खुशीसाठी सिम्पल सॉल्टवाले घेतले होते. अशा आम्ही दोघींनी आणले, आणि येतानाच आम्ही दोघी खायला बसलो घरी. फार भूक लागली होती दुपारी, पण काही एवढं जेवण नाही केलं होतं. त्यानंतर मस्त यांच्यासाठी चहा ठेवला. आले त्यांचं डोकं दुखत होतं फार. चहा ठेवायला लावला त्यांनी. त्यांचा चहा वगैरे केला, आणि मग मी लागले होते स्वयंपाकाला. त्यानंतर ना मी रात्रीच ग्रोसरीज वगैरे सगळं सामान वगैरे भरायला घेतला, कारण मला ना आधी आल्या मला स्वयंपाक करायचा होता. सो त्याच्यासाठी मला टाईम नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी जर सामान भरायचं म्हटलं ना, तर ते कसं जमत नाही. ज्या दिवशी झालं ना, तर सकाळी उठल्यावर ना आपल्या डोक्याला ताण नसतो, तेवढे आपले कामं वाचतात. सो मला रात्री वेळच होता, तर मी रात्रीच भरून घेतला सगळं सामान, किराणा वगैरे. आणि मी काही जास्त करत नाही, ते कपाटाच्या जवळच त्या कप्प्यात ठेवून देते, आणि जेव्हा मला लागतो ना तेव्हा थोडा थोडा मी घेत राहते. त्यानंतर मी माझी चहा वगैरे करून घेतली त्यांच्यासाठी, आणि चहा देऊन आले. आणि नंतर थोडा वेळ 5-10 मिनटं मी असे आरामात बसले. आणि सध्या आहे ना ब्लॉग काढायला खूप वेळच भेटत नाही आहे, घरातली कामं, बाहेर जाणं वगैरे. सो मी काही एवढं शूट करत नाही. आणि डीमार्टला यावेळेस ना छान छान टी-शर्ट्स आले होते वापरायचे. सो मी तेही घेतले, मस्त होते. मला ना एक जीन्स आवडली होती, बट ती ना थोडी लेंथला जास्तच होती, माझी हाईट कमी आहे ना, त्यामुळे मी काही तिला परचेस केली नाही. सो मस्त होती ती पण. आणि खुशी बघा, मी तिच्या गुपचूप क्लिप घेतल्या, कारण ती जेव्हा खाते ना तर तिला आवडत नाही तिचा व्हिडिओ काढलेला, ती खूप रागवते मला. तर मी तिची अशी गुपचूप क्लिप घेत होते. आणि त्यानंतर बघा तिचं इकडेही चालू होतं, मोबाईल पण बघणं चालू होतं, पॉपकॉर्न पण खाणं चालू होतं. आणि त्यातल्या त्यात ती स्ट्रॉबेरी मिल्कशेक होता आणलेला तिने, तेही खात होती. तिने भरपूर सामान घेतलं यावेळेस, पण तिचं दरवेळेसच असतं. आणि आणलं ना घरी, आणताना लगेच फोडून लगेच खाणं, आणि लगेच तसलं अर्धा पूर्ण खाते आणि लगेच फेकून देते. ते किंड जॉय वगैरे सगळं असं 2 मिनटात फिनिश केलं तिने. आणि मग बसली ती मोबाईल बघत. म्हटलं ठीक आहे, सकाळचा मी तिला काही आज पण मोबाईल दिला नव्हता. आता तिला जास्त मोबाईलची सवय नाही आहे, सो मिटली तिची सवय. कधीतरी घेते ती 5-10 मिनटं, तर ते ठीक आहे, साहजिक आहे. 5-10 मिनटं घेते तर मी पण काही बोलत नाही. ती मोबाईल वगैरे बघत बसले, आणि नंतर मग यांनी पण चहा त्यांचा पिला, आणि मी लागले स्वयंपाकाला. सो आज मी करायला घेतली होती भाकरी. मला आज 2च भाकरी करायच्या होत्या, कारण मिस्टरांना पण काही एवढं बरं नव्हतं, घसा वगैरे दुखत होता. सो 2च भाकरी करायच्या होत्या.
त्यांनी मला सांगितलं की भाकरच करा आज, म्हणून मी भाकर केली. आणि नंतर बघा मी वालच्या शेंगा असताना त्यांची भाजी केलेली होती, सो मी तीच घेतली. आम्ही दोघींनी तीच खाल्ली. त्यांना आवडत नाही तरी त्यांनी खाऊन घेतली थोडी. आणि नंतर जेवल्यानंतर मग ते म्हणत होते की भाजी छान लागत होती आणि भाकरीसोबत तर अजूनच छान लागत होती. तसं मला ही भाकरी फार आवडायची. आधी मी खूप खायची लग्नाच्या सुरुवातीला, पण नंतर इकडे हे नाही, यांचं एवढं भाकर खाण्याचं जमत नाही, म्हणजे यांच्या घराकडे एवढं भाकर नाही खात, त्यामुळे माझंही भाकर वगैरे खाणं सुटलं होतं. तो कधीतरी खाता म्हणून मी पण कधीतरी करून घेते. आणि मसाल्याच्या भाजीसोबतही ही चपातीच खाता, मला भाकरच आवडते मसाल्याच्या भाजीसोबत. आणि त्यानंतर मी भाकरी वगैरे टाकल्या दोघी, आणि मी ना असं एक भाकर तव्यावरच फुलवून बघितली. सो तशी मी आता सध्या तशीच फुलवते, कारण म्हणजे बऱ्याच जणांकडून ऐकलं मी की गॅसवरती भाकरी फुलवली की ते काही कॅन्सर वगैरे होतो. पण तसं काही आता असो, ते जाऊ द्या. बट मी तसंही करायची. सुरुवातीला मी ना गॅसवरच फुलवायची. त्यासाठी मी काय केलं, आज एक भाकर त्यांच्यासाठी जी होती ना ती मी तव्यावर फुलवली आणि माझ्यासाठी ना गॅसवरती फुलवली. गॅसची भाकर जी गॅसच्या फ्लेमवरती आपण उलटी करून तिला फुगवतो ना, ती खूप छान लागते खायला पण, आणि एकदम मस्त बनते ती. भाकर वगैरे टाकून घेतली मी आणि त्यानंतर आम्ही दोघी जेवायला बसलो. आणि माझं जे उर्वरित कामं होते ते मी आत्ताच आवरून घेतले, कारण मला किराणा वगैरे पण भरायचा होता आणि सकाळी थोडं यांना बाहेर जायचं आहे फिरायला 2 दिवसासाठी. त्याच्यामुळे मला लवकर उठायचं होतं सकाळी. सो मी असं भाकरी वगैरे टाकून मस्त जेवण केलं मस्त. आणि वालच्या शेंगांची मस्त पातळ अशी भाजी होती. जास्त रस्सा नव्हता, थोडा नॉर्मल रस्सा होता आणि तीही मस्त खाल्ली. आणि असं मी रात्रीचं आमचं झालं. सो त्यानंतर गार्गीने थोडंसं जेवली. ती बऱ्यापैकी जास्त नाही जेवली, कारण तिचं ते येतानाच तिने सर्व काही खाऊन घेतलं होतं ना, त्याच्यामुळे तिचा मूड चालला गेला. आणि माझी ना एक भाकर थोडीशी व्हिडिओच्या नांदी लागून करपली, म्हणजे मी व्हिडिओ शूट करायच्या ह्याच्यात माझं थोडं नॉर्मल भाकर चटकून गेली होती, तर ती भाकर मीच खाल्ली. आणि असं होतं आजचं जेवण. जास्त काही केलं नव्हतं, नॉर्मल भाजी आणि भाकर केली, बस झालं. मी फार थकली होती. बाहेर गेली की माझं फार डोकं दुखतं. आणि त्यानंतर मी मस्त किराणा भरायला घेतला. आणि मी ह्यावेळेस हे बघा, तुम्ही हे पाहू शकता, हे जे आहे ना ते मी टिटवाड्याला गेले होते ना आता गणपती दर्शनासाठी, तर तिथं मी आणि ताईने आम्ही दोघींनी जोडी घेतली होती. तोरण येते दोघी साईडला लावायचं, सो छान येते. पण आम्हाला काही 70 रुपयाला जोडी भेटली होती वाटतं. आणि ठीक आहे, तर मी ते ना ठेवायचं राहिलं होतं माझं, वरतीच ठेवून दिलं होतं. तर इथंच पडलेलं होतं ते, मी इथंच टाकून दिलं. आता त्याला मला व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यावं लागेल. काढायचं त्याला लावायला, बट आता सध्या तर काही जमत नाही आहे, नंतर लावू म्हटलं घराला. आणि मला ही फार सर्दी झालेली होती. इथे वातावरण गरमच आहे, एवढं काही थंडी वगैरे काहीच नाही, खूप गरम होतं आहे, तरी मला का सर्दी झाली काय माहिती. सो मी देवाचं तेल थोडं होतं उरलेलं, बट बाकी संपलं होतं, तेही मी घेऊन आले. आणि मला ना आधीचं थोडं सामान पडलेलंच होता, 1-2 वस्तू होत्या, बट ते एक्स्ट्रा राहिले ना घरात तर कामातच येतात. एक्स्ट्रा राहूच द्यायचं, असं टाईमावर संपलं ना तर मग माणूस कुठे जाईल. आणि हे बघा माझ्यासोबत आज असं झालं की बरं झालंच ते एका प्रकारे की ती घरात जवळ आलो आणि नेमकं जेव्हा मी घराचा दार उघडवला आणि दार उघडवता मी जेव्हा मध्ये आले तेव्हा ती तुटली पिशवी. आणि ती जर मला असं वाटलं रस्त्यावरच चालले जाईन, बट रस्त्यावरती नाही तुटली, बरं झालं ते. जर रस्त्यावर तुटले असते ना बस मग वांदे झाले असते घरी यायचे. सो ती इथं दाराच्या मध्येच तुटली घरात येताना. तिचंही झालंच होतं सर्विस, कारण एवढं सामान, एवढा किराणा ते एवढ्या पिशवीमध्ये ॲडजस्ट नाही होत. सो ते जड असतं त्यामुळे. आणि मी हार्पिक वगैरे आणि ते संपलं होतं माझं लिक्विड वॉशिंग सगळं घेऊन आले ह्यावेळेस. आणि मी ते कम्फर्ट वगैरे काही आणला नाही, कारण मागच्या वेळेचं तसंच पडला होता. हे कोलगेट वगैरे, ब्रश आणि हे बाकीचे सामान जे होते ना ते पडलेलेच होते घरात. सो असं मी थोडं आणलं. आणि मला आहे ना मेन म्हणजे आता संक्रांत येते, संक्रांतीसाठी मी विचार केला की मुरमुऱ्यांचा लाडू वगैरे बनवावं, बट यांनी नाही सांगितलं, यांना आवडत नाही तर. आणि गार्गी पण एवढं काही गोड खात नाही, सो मी म्हटलं जाऊ दे आता, आणले गेले, बट आम्ही असंही चिवडा म्हणून खाऊन घेतो. सो त्यानंतर मी डाळ वगैरे घेतलेल्या होत्या. आमचं काही असं शेतीचं काही नसतं, शेती वगैरे नाही आहे, तर आमचं डाळी वगैरेंचा तोच प्रॉब्लेम आहे. सो मी किराण्यातच भरून घेते सगळं थोडं.
आणि असं होतं आजचा हा दिवस. आणि ही अशी होती ग्रोसरीज. सगळा किराणा रचला गेला. त्यानंतर हा उर्वरित दुसऱ्या पिशवीत होता आणि मी तुम्हाला दाखवते एक एक शर्ट्स. तर हे होतं गार्गीच्या डॅडींचं आणि 400चं होतं ते. त्यांना उद्या जायचं आहे त्यासाठी घेतलं त्यांनी. आणि मी हे टी शर्ट्स वापरायला घेतले घरी डेली यूजसाठी. त्याच्यात हे एक होतं 179चं आणि हे सगळे होते 150-150चे. सो असे चार साधारण घेतले मी. आणि मी तुम्हाला मगाशी बोललीच मला जीन्सही आवडली होती, बट तिची लेंथ जास्त होती आणि छान होती ती, कम्फर्टेबल होती मध्ये, म्हणजे असे पायांजवळ व्यवस्थित झाली, बट लेंथ जास्त होती म्हणून मी रिटर्न केली. 2-3 बघितल्या मी, पण सगळ्याच अशा वेगळ्याच वाटत होत्या. मला जशी पाहिजे होती तशी भेटली नाही. आणि एक प्लाझो घेऊन घेतले मी घरी यूजसाठी, कारण मम्मी पण खूप बोलत होती मला की तू कपडे घेत नाही स्वतःसाठी, तर तेच कपडे घालते. तर त्यामुळे मम्मीचं आज मी मनावर घेतलं आणि फायनली मी आज कपडे आणलेच घरी यूजसाठी. आई म्हणते घरातही असो, पण बट नीटनेटकं राहायचं माणसाने थोडंसं, त्यासाठी मी टी शर्ट्स वगैरे चांगले घेतले. आणि त्यानंतर तांदूळ आणि ही साखर फार लागते, कारण चहा आमचा कंटिन्यू यांच्यासाठी चहा होतोच. मी अवॉइड करते आता सध्या, तर मी काहीच शुगरचं पदार्थ घेत नाही आहे. अशा प्रकारे किराणाचं सगळं सामान रचला गेला आणि टॉप्स वगैरे मी ठेवून आले आणि मला फार झोप लागत होती. बाय.